नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा आपला जो व्हिडिओ सेशनचा विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि हा विषय का महत्त्वाचा आहे हा तुम्हाला व्हिडिओ संपता सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला समजून जाईल। तर व्हिडिओ सेशनचा जो आपला विषय आहे तर ऑक्टोबर 2023 म्हणजे आज 1 ऑक्टोबरला मी हा व्हिडिओ बनवतोय। ऑक्टोबर 2023 ते डिसेंबर 2023, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 3 महिने जो वाया घालवेल त्याला 2024 मध्ये MPSCतून पोस्ट मिळणार नाही। त्याच्यामुळे उठा, जागवा, नाहीतर MPSC तुम्हाला तुमची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। हा आपला जो आहे तो व्हिडिओ सेशनचा जो आहे तो विषय आहे। तर हे कशासाठी असं म्हणतोय तर ते आपल्याला आता व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत ह्या डिस्कस करायच्या आहेत। तर पहिला आपण पॉईंट बघूया की जर वाया गेलं, समजा हे 3 महिने जर तुम्ही वाया घालवले तर पुढे काय होईल। आधी आपल्याला प्रोज आणि कॉन्स जे आहेत ते आपल्याला बघणं गरजेचं आहे, ठीक आहे। तर प्रोज तुम्हाला मी नंतर सांगेन, आधी कॉन्स आपण त्याचे बघून घेऊया की जर तुम्ही 3 महिने वाया घालवले तर एक्झॅक्टली काय होऊ शकतं। तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचा जो अभ्यासक्रम जो तुम्ही ठरवलेला आहे हा तुमचा अभ्यासक्रम कधीच पूर्ण होणार नाही। तुमचा फक्त टाइम जर तुम्ही हे 3 महिने फक्त विचार करण्यात घालवले, तुम्ही जर जाहिरात कधी येणार आहे, किती जागा असणार आहेत किंवा आयोगाचं वेळापत्रक कधी येणार आहे, जर फक्त यासल्या विचारामध्ये जर तुम्ही गेला तर तुमचा अभ्यासक्रम जो आहे हा कधीच सुद्धा पूर्ण होणार नाही। म्हणजे 3 महिने जे आहे ते तुमच्या हातामधून जाऊ शकतात। आणि आयोगाचं टाइम टेबल जे आहे ते आयोग त्यांचं टाइम टेबल काढण्याचा 100% प्रयत्न करेल। ह्या मंथ एंडपर्यंत तरी टाइम टेबल जे आहे ते आयोगाचं येऊन जाईल किंवा पुढच्या महिन्यामध्ये आयोगाचं 2024चं टाइम टेबल जे आहे ते लागून जाईल। तर समजा एक्झाम फेब्रुवारीमध्ये ठेवली आयोगाने, कंबाईची असेल किंवा राज्यसेवेची असेल किंवा मार्चमध्ये एक्झाम ठेवली, तरीसुद्धा तुमचे 3 महिने जे आहेत तुम्ही असल्या विचारामध्ये जर तुम्ही वाया घालवले तर पुढे फक्त 2च महिने तुमच्याकडे उरणार आहेत। 2 महिन्यामध्ये काही जरी तुम्ही केलं तरी अभ्यासक्रम जो आहे हा पूर्ण होणार नाही, ठीक आहे। त्याच्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही जर तुम्ही 3 महिने जर असल्या विचारामध्ये जर तुम्ही घालवले। त्याच्यामुळे असल्या विचारापासून तुम्ही थोडंसं आता बाजूला व्हायनं गरजेचं आहे, स्वतःला कुठेतरी स्टिक करून घेणं हे गरजेचं आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे आपण हे व्हिडिओ सेशनचे विषय जे आहेत तो आपण तुमच्यासाठी डेली घेऊन येतोय। त्याच्यामुळे अभ्यासक्रम जो आहे जर वाया घालवले 3 महिने तर काय होणार आहे, तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण होणार नाही। दुसरी गोष्ट आहे, तुमच्यामध्ये क्षमता असून सुद्धा तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करणार नाही। भले तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये टॉपर असाल, ग्रॅज्युएशनला तुमचे रँक असेल, काही असेल, तुमच्यामध्ये क्षमता सुद्धा भरपूर आहे, तुम्ही एका जागेला 10 15 तास बसू शकताय, पण या असल्या विचारसरणीमुळे तुमचा अभ्यासक्रम जो आहे हे जर 3 महिने तुम्ही घालवले ना अजिबात पूर्ण होणार नाही। तुम्ही पुन्हा फ्रस्ट्रेशनमध्ये याल आणि काही सुद्धा तुमच्या हाताला लागणार नाही। 2024 सुद्धा असं जाऊ शकतं। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचा अभ्यासक्रमच पूर्ण होत नाही तर तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास जायला सुरुवात होईल। ज्यावेळी आपला स्वतःवरचा आत्मविश्वास जायला सुरुवात होतो त्यावेळी आपलं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा हलायला सुरुवात होतं, ठीक आहे। त्याच्यामुळे हा सुद्धा एक ड्रॉबॅक जो आहे हा होऊ शकतो, ठीक आहे। तर त्याच्यामुळे ज्या आधी चेतावणी आहेत हे तुम्हाला मी आत्ताच देऊन ठेवतो। 1 ऑक्टोबरला हा व्हिडिओ बनवतोय, नंतर 3 महिन्यानंतर जर मी सांगितलं त्या पद्धतीने जर परीक्षा झाल्या तर तुम्हाला ह्या व्हिडिओचं महत्त्व त्यावेळेला कळेल। त्याच्यामुळे अजून सुद्धा वेळ आहे तुमच्याकडे, जागे व्हा लवकरात लवकर। त्याच्यामुळे स्वतःचा राग यायला सुरुवात होते, ज्यावेळी आत्मविश्वास जातो, कॉन्फिडन्स लूज व्हायला सुरुवात होते, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, त्यावेळी स्वतःचाच राग यायला सुरुवात आपल्याला होते। कारण आपण विनाकारण आपल्या आयुष्यातला जो महत्त्वाचा वेळ असतो, पीक पिरियड ज्याला म्हणतो, तो आपण वाया घालवलेला असतो, ठीक आहे। जिथे टॉपर जे असतात ते शांत डोक्याने त्यांचं ध्येय पूर्ण करत असतात आणि तुम्ही बाकीच्या नको त्या गोष्टीमध्ये जास्त लक्ष द्यायला सुरुवात केलेली असते, ठीक आहे। तर ह्याचं अजिबात तुम्हाला इथून पुढे करून चालणार नाही। त्याच्यानंतर भले तुम्ही सुरुवात केली समजा 3 महिन्यानंतर तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेटनं सुरुवात केली, पण एक टाइम पिरियडचं आपल्याकडे लिमिटेशन राहणार आहे। त्यावेळेला तुम्ही तेवढ्या पिरियडमध्ये सिलेबस जो आहे हा पूर्ण करू शकणार नाही, काही जरी केलं तरी। भले एक्झाम मार्चमध्ये होते किंवा एप्रिलमध्ये होते, कारण तोपर्यंत फार पिरियड जो असतो तो आपल्या हातामधून गेलेला असतो। त्याच्यामुळे सुरुवात तुमची लेट होते आणि त्याच्यामुळे तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही, दिवसेदिवस तुम्हाला टेन्शन यायला सुरुवात होईल। हा एक त्याचं रिझन होऊ शकतं। पूर्व परीक्षा जास्त पुन्हा तुमची थोडक्यामध्ये राहू शकतात। तुम्ही बऱ्याच जणांना ऐकलं असेल 0.25 ने माझी राहिली, 0.50 ने राहिली, 0.1 मार्कांनी राहिली, 2 मार्कांनी राहिली, भले त्यांचे किती मार्कांनी राहू दे, पण तुमची पूर्व परीक्षा जी आहे ती थोडक्यामध्ये राहू शकतं आणि त्याच्यामुळे पुन्हा तुम्हाला नैराश्य जे आहे ते येऊ शकतं। हे कशामुळे होतं, हे जे तुम्ही आताचे 3 महिने जे आहेत ना ऑक्टोबर ते डिसेंबरचे, हे जर तुम्ही वाया घालवले तर या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत घडणार आहेत, लक्षात ठेवा। वर्ष वाया जाईल, टोटली 2024 तुमचं वर्ष वाया जाईलच। पूर्व परीक्षा जर नाही निघाली तर सगळे टोटल वर्ष वाया जाईल आणि पुन्हा तुम्हाला 2025ला लढावं लागेल। आणि जे कोणी आता राज्यसेवेची एक्झाम देणार आहे त्यांना 2024 साठी हा शेवटचाच अटेम्प्ट आहे की ज्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा फॉर्मॅट आहे। 2025 पासून जर करायला गेला तर पुन्हा तुम्हाला नवीन सगळं सुरुवात करायची आहे। त्याच्यामुळे जर वर्ष वाया घालवून द्यायचं नसेल तर आत्तापासून जागा व्हा लवकरात लवकर। आणि जर जागा जास्त आल्या, लक्षात ठेवा 2024ला जागा जास्त आल्या आणि जर तुम्ही पूर्व परीक्षा क्लिअर करू नाही शकला तर तुम्हाला स्वतःला गिल्ट यायला सुरुवात होईल, ठीक आहे। गिल्ट यायला सुरुवात होईल। त्याच्यामुळे हे जर तुम्हाला नको असेल तर
लवकरात लवकर जागे व्हा पटकन, आणि हे ऑक्टोबर ते डिसेंबर जे आहेत हे तरी 3 महिने ॲटलिस्ट सोडू नका. ठीक आहे, अशा अपेक्षांचा तुमच्या भंग होऊ शकतो. जर तुम्ही जास्त जागा झाल्या, पूर्व क्लिअर नाही करू शकता, गिल्ट आलं, अशा अपेक्षांच्या ज्या काही असतील तुम्ही ठेवलेल्या असतील त्या सगळ्या तुमच्या भंग होऊ शकतात. आणि पुन्हा एकदा तुम्ही MPSCच्या दुष्टचक्रात म्हणजे दुष्ट जाळ्यामध्ये जे आहे हे तुम्ही अडकून जाल. जसं 4-5 वर्षापासून गाडा सुरू आहे तसंच हा पुढे 4-5 वर्षापासून गाडा जो आहे हा सुरू तुमचा राहू शकतो. हे कशामुळे होऊ शकतं? जर हे तुम्ही महत्त्वाचे जे पीक 3 महिने जे आहेत ऑक्टोबर ते डिसेंबर हे जर तुम्ही वाया घालवले तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत घडू शकतात. तर ह्या जर गोष्टी तुमच्यासोबत घडायच्या नसतील तर तुम्हाला काय केलं पाहिजे इथून पुढं? एक म्हणजे तुम्ही ठाम निर्णय घेतला पाहिजे की तुम्ही जो दिवसाचा ठरवलेला अभ्यासक्रम आहे, दिवसाचा, आठवड्याचा, महिन्याचा जो काही अभ्यासक्रम आहे हा तुम्ही त्या महिन्यामध्ये पूर्ण करणारच आहे. ऑक्टोबरचा जो काही तुम्ही ठरवलेल्या दिवसाचा अभ्यासक्रम असेल तो तुम्ही दिवसाला पूर्ण करणार, आठवड्याचा अभ्यासक्रम आठवड्याला पूर्ण करणार, महिन्याचा अभ्यासक्रम महिन्याला वेळा पूर्ण करणार आहे. आणि कसल्याही परिस्थितीमध्ये काही होऊ दे, मला हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा म्हणजे करायचाच आहे असं तुम्ही ठाम निर्णय घेतला पाहिजे. दिवसातून काही झालं तरी माझा 6 ते 8 तास अभ्यास हा व्हायलाच पाहिजे आणि मी तो करणारच आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत मला स्टिक राहणं मला गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमचं फ्युचर सिक्युअर ठेवायचं असेल, दिवसातून कमीत कमी 6 ते 8 तास तुमचा अभ्यास हा इथून पुढे व्हायलाच पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये. तर 2024ला तुम्हाला पोस्ट जी आहे ती मिळणार आहे. मूडवरती मी अभ्यास करणार नाही हे ठरवून घ्या आणि तुमच्या मूडला सांगा की तुझ्या मूडपेक्षा माझं स्वप्न मोठं आहे आणि मला ते पूर्ण करायचं आहे. त्याच्यामुळे मूड बीड गेला चुलीमध्ये, आपल्याला मूडशी काही देणे घेणे नाही. तुम्ही जो काय अभ्यासक्रम ठरवलेला आहे, जो काही पिरियड तुम्ही त्या विषयाला वेळ द्यायचा ठरवलेला आहे त्यावेळेला मला तिथं जाऊन बसायचंच आहे आणि मला तो अभ्यासक्रम त्या विषयाचा पूर्ण करायचंच आहे. मूड बीड सगळं लांब राहिलं. ठीक आहे, मला त्याच्याशी आता काही देणे घेणं नाही आहे. झालेल्या चुका मी इथून पुढे करणार नाही. ज्या काही तुम्ही आधी प्रिव्हियसला ज्या सगळ्यांना सगळं माहीत असतं, तुम्ही ज्या काही चुका केलेल्या असतात त्या पूर्वपरीक्षा असू दे, मुख्य परीक्षा असू दे, ज्या काही तुम्ही चुका केलेल्या, कुठे तुमचं वाचन कमी पडलं हे स्वतःला माहीत असतं, ॲनालिसिस असतं. फक्त तुम्ही त्याच्यावरती वर्कआउट करत नाही. त्याच्यामुळे आता त्याच्यावरती वर्कआउट करा की मी बाबा हे माझा हा विषय वीक होता, हे माझं मॅथ्स वीक होतं, हे माझं रिजनिंगमधला हा चॅप्टर राहिला होता, हे माझं पॉलिटीचं वाचायचं राहिलेलं होतं, हे माझे MCQ सॉल्व्ह करायचं राहिलेले होते. ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या इथून पुढे मी चुका करणार नाही. त्या चुका टाळून मी पुढे जाण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. MPSCला जसं अपेक्षित आहे त्याचप्रमाणे मी अभ्यास करणार आहे. एखादा चॅप्टर तुम्ही घेतला तर त्याच्यावरचे आधी प्रश्न बघा, MPSCने कशा पद्धती, एकदा तो चॅप्टर वाचा शांतपणे, आयोगाने कसा प्रश्न विचारलेले आहेत त्या चॅप्टरवरती बघा आणि कुठल्या मुद्द्यावरती जास्त फोकस ठेवायचा आहे जसं आयोगाला अपेक्षित आहे तसं त्या पद्धतीने तुम्ही अपेक्षित अभ्यास जो आहे हा करणं आयोगाला सुद्धा अपेक्षित आहे. तर MPSCला जसं अपेक्षित आहे त्याचप्रमाणे तुम्ही त्याच्याशी जे आहे ते ढळले जा. नाहीतर तुम्ही देणार आहे कंबाईनची परीक्षा आणि तुम्ही चाललाय सरळ सेवेचं एखादं मार्केटमधून ठोकळा वाचून, अजिबात तुम्ही क्लिअर करू शकणार नाही पूर्व परीक्षा असून. ठीक आहे, त्याच्यामुळे त्या परीक्षेचं इम्पॉर्टन्स कशा प्रकारे आहे, कसं वेटेज आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे MPSCला जसं अपेक्षित आहे त्याचप्रमाणे तुम्ही अभ्याससुद्धा करणं गरजेचं आहे. मी दररोज अभ्यास करणारच आहे, आभाळ कोसळलं तरी चालेल, दुनिया इकडची तिकडे झालं तरी चालेल, पण मला ज्या वेळेला मला आपल्या लायब्ररीमध्ये जायचं आहे, मला ज्या वेळेला माझ्या डेस्कवरती जायचं आहे, तुम्ही जिथे अभ्यास करत असाल तिथं, त्या वेळेला मला अभ्यास हा करायचाच आहे. भले काही व्हायला चालेल, पण इथून पुढचं मी 1 वर्ष जे आहे ती स्वतःशी प्रामाणिक राहून कंटिन्युअसली अभ्यास जो आहे हा करणार आहे. हे आधी स्वतःशी तुम्ही ठरवून घ्या. ठीक आहे, काही करून पॉझिटिव्ह माइंडसेट तुमचा इथून पुढे असला पाहिजे. मी किती जागा निघतील, परीक्षा कधी होईल याचा विचार करत बसणार नाही. कितीही जागा आल्या तर त्यातील एक जागा माझी समजूनच अभ्यास करणार आहे. ठीक आहे, भले तुम्ही 1000 जागा आले तर तुमची गॅरंटी आहे का तुम्ही त्याच्यामध्ये क्वालिफाय व्हाल? ठीक आहे, तर असं होत नाही, कधी सुद्धा होत नाही. फक्त मेरिट तुम्हाला चेस करणं हेच तुमचं टार्गेट असलं पाहिजे. किती जागा येतील, काही परीक्षा कधी होईल याचा विचार करत बसू नका. हे 3 महिने फार महत्त्वाचे. जे 90 दिवस जर तुम्ही तुमच्या आयुष्यातले घालवले, 2024ला तुम्हाला हात मळत बसावं लागेल, काही सुद्धा तुमच्या हातामध्ये उरणार नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला अलर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. किती जागा निघतील, परीक्षा कधी होईल याचा मी विचार करत बसणार नाही. माझं एकच काम आहे की मला अभ्यास करणं, दररोजच्या दररोज 7 ते 8 तास मी जो काही ठरवलेला अभ्यासक्रम आहे तो माझा अभ्यास करणं आणि मूडवरती मी इथून पुढे मी कधीच अभ्यास करणार नाही. भले माझा मूड चांगला असेल वाईट असेल, मला हा अभ्यास करायचाच आहे. जर मला माझं ड्रीम पोस्ट जे आहे ती मला काढायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काही करून मला परीक्षा पास करायचीच आहे असं सतत मनाला सांगा. ज्यावेळी एखादी गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सारखी फीड होऊन जाते त्यावेळेला तुम्हाला ते ऑटोमॅटिकली तुम्ही त्या गोष्टी व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करता आणि तुमचं पॉझिटिव्ह माइंडसेट बनायला सुरुवात होते. ठीक आहे, जर फक्त तुम्ही स्वतःला सांगत चाला की मला ही काही करून एक्झाम जी आहे ती मला क्रॅक करायची आहे, त्यासाठी मला काही करायची तयारी आहे, मग बसा, व्यवस्थित प्लॅन आउट करा, नियोजन करा आणि दिवसाचं टार्गेट 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि ठरवलेला जो वेळ आहे, मी ऑलरेडी पाठीमागच्या व्हिडिओ सेशनमध्ये पण सांगितले की 42 ते 56 तास तुम्हाला आठवड्यातले द्यायचे आहेत. कसं टाइम टेबल बनवायचं हे सुद्धा तुम्हाला पाठीमागच्या झालेल्या सगळ्या सेशनमध्ये सांगितलेलं आहे. ज्या विषयाला तो वेळ दिलेला आहे त्या विषयाला तोच वेळ द्यायचा, त्याचा वेळ इतर विषयाला कुणालाही द्यायचा नाही. ज्या विषयाला वेळ ठरवून दिला त्याच विषयाला तुम्हाला तो वेळ द्यायचा आहे. आपल्याला सगळे विषय सारखेच पाहिजेत. कुठल्या विषयावरती जास्त प्रेम केलं, कुठल्या विषय कमी प्रेम असं नाही. सगळे विषय तुम्हाला तुमची पूर्वपरीक्षा काढून देण्यामध्ये मदत करणार आहेत. त्याच्यामुळे सगळ्या विषयाला समान वेटेज जे आहे ते तुम्हाला ठेवलं पाहिजे. ओके,
त्याच्यानंतर भरपूर प्रश्न उत्तरांची तयारी करा. जितके जास्त प्रश्न सोडवाल तितका तुमचा आत्मविश्वास जो आहे तो वाढला जाईल आणि त्याचा तुम्हाला नक्कीच 2024च्या परीक्षेमध्ये मदत जी आहे ही मिळणार आहे. आणि सकारात्मक राहा, मेन म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवूनच सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून पुढे जे आहेत त्या फॉलोअप करायच्या आहेत. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त अभ्यासक्रम जो आहे हा डिसेंबर एंडिंगपर्यंत तुम्ही संपवून घ्यायचा 100% सर्वांनी प्रयत्न करा. जे महत्त्वाचे लेंदी चॅप्टर्स आहेत ते तुम्ही आधी सगळे व्यवस्थित संपवून घ्या. त्याच्यावरती आयोगाने प्रश्न कशा विचारलेले आहेत बघा. त्यासाठी आपले स्टडी टार्गेटचे आपण व्हिडिओ सुरू केलेले आहेत, ते तुम्ही एकदा बघून घ्या प्रॉपर पद्धतीनं. ठीक आहे. भले तुम्हाला गोष्टी बोरिंग वाटतील, ज्या बोरिंग गोष्टी असतात त्याच तुम्हाला यश मिळवून देतात. ठीक आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याला जास्त एंटरटेनमेंट करणं मला जमत नाही, त्याच्यामुळे ज्या गोष्टी प्रॅक्टिकली आहेत मी त्याच गोष्टी फक्त तुम्हाला सांगत राहतो. त्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर निश्चितच तुम्हाला 2024मध्ये यश जे आहे ती मिळून जाईल. त्याच्यामुळे सांगतो की जास्तीत जास्त अभ्यासक्रम डिसेंबर एंडपर्यंत तुम्ही संपवून घ्यायचा प्रयत्न करा. सप्टेंबरचं आपलं स्टडी टार्गेट संपलंय. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 4 महिने, 4 महिन्यामध्ये तुमचा इतका म्हणजे जवळपास 80% अभ्यासक्रम जो आहे हा आपल्या स्टडी टार्गेटच्या माध्यमातून तुमचा पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे चॅनल जर तुम्ही स्टडी टार्गेटचे व्हिडिओ बघितले नसतील तर जाऊन थोडासा वेळ काढून सगळे एकदा व्हिडिओज बघून घ्या. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करा, ते सगळे जाऊन एकदा व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला फार मोठी त्याची मदत जी आहे ही होऊ शकते. त्याच्यानंतर 2024लाच जी पोस्ट आहे ती काढायची. काही जरी झालं तरी एक निर्धार करूनच तुम्ही याच्यामध्ये उतरा, कारण फर्स्ट अटेम्प्ट आणि लास्ट अटेम्प्ट हा आपला एकच असला पाहिजे. तो अतिशय 100% तुम्ही देऊन तो तुम्ही पूर्ण करण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे हा केला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळं काही झालं तरी 2024ला एखादी पोस्ट जी आहे ती तुम्हाला मिळाली पाहिजे. यासाठी हे सगळे सांगितलेले जे प्लॅन्स आहेत, प्रोज आहेत, ते कॉन्स तर तुम्हाला सांगितलेच, ते कॉन्स त्याच्यापासून वाचायचं असेल तर हेच तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडसेटनी पुढे जावं लागतील, या गोष्टी पुढे सरकवाव्या लागतील, तरच तुम्ही याच्यामध्ये जे आहे ते यश जे आहे ते मिळवू शकता. ठीक आहे. तर नक्कीच आता वेळ पाळा. महत्त्वाचे म्हणजे दिवसाचं वेळापत्रक पाळा. टाईम टेबल पाळणं फार गरजेचं आहे. ज्या विषयाला जो टाईम दिलेला आहे त्या विषयाला तोच टाईम तुम्हाला द्यायचा आहे. अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे. इथून पुढच्या 3 महिन्यामध्ये निश्चितच तुम्हाला एखादी पोस्ट जी आहे ती 2024ला मिळून जाईल. त्याच्यामुळे या झालेल्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या आजपर्यंत झालेल्या चुका सगळ्या सोडून द्या, त्यात विसरून द्या, ते त्याच्यावरती हे करून घ्या. पण इथून पुढं आज 1 ऑक्टोबर 2023ला व्हिडिओ बनवतोय, निदान आजपासून तरी निर्धार करून ज्या काही चुका झालेल्या असेल ते टाळून पुढे जाण्याचा 100% सर्वांनी प्रयत्न जो आहे हा केला पाहिजे. ठीक आहे. आणि निश्चितच तुमच्यामध्ये सर्वांच्यामध्ये कॅलिबर आहे, म्हणून तुम्ही आजपर्यंत ह्या फील्डमध्ये आहात. त्याच्यामुळे सर्वांनी आता कॅलिबर असून उपयोग नाही, शेवटी रिझल्ट येणं सुद्धा गरजेचं आहे. ते रिझल्ट आणणं आता तुमच्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे सांगतो ह्या गोष्टी सर्वांनी फॉलो करा. 3 महिने फार महत्त्वाचे आहेत. 3 महिने द्या तुमच्या आयुष्यातले व्यवस्थित. निश्चितच तुमच्या 2024ला कॉन्फिडन्स लेवल इतका हायमध्ये असेल, तुम्ही एक्झाम पूर्व असू दे, मुख्य असू दे, इंट्रो असू दे, सगळं तुम्ही क्रॅक करू शकाल. तुमच्यामध्ये कॅलिबर आहे, म्हणून याच तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय. त्याच्यामुळे नक्कीच आपलं जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या सर्वांनी मनापासून सर्वांनी फॉलो करणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या या अशा व्हिडिओ सेशनसाठी नक्कीच तुम्ही लाईक करत चला, शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि जे अपलोड होणारे स्टडी टार्गेट आहे ते सर्वांनी न चुकता रेग्युलरच्या रेग्युलर तुम्ही बघत चला. त्यातून बोध घेऊन तुम्ही तुमचं स्वतःचं प्लॅनिंग बनवा. पण अभ्यास करा, शिस्त पाळा, वेळ पाळा, अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. निश्चितच तुमचं 2024ला एखादी का होईना तुम्हाला पोस्ट जे आहे हे मिळून जाईल. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.